पण त्यांच्याशी गप्पा मारूया. तुम्ही म्हणजे एकतर महाराष्ट्रामध्ये चांगल्या अधिकाऱ्यांची इतकी मोठी वानवा आहे, हाताच्या बोटावर मोजता येतील अशांकडे आशेनं बघता येतं अशी स्थिती आहे. तर तुम्ही त्याच्यातून VRS घेऊन म्हणजे एकतर ती का घेतलीत, तुम्हाला ते सोडावं असं का वाटलं आणि नंतर हे दुखणं का घ्यावं असं वाटलं? पहिलेच दुसऱ्या पार्टचं उत्तर देतो. हे दुखणं नाही आहे, हे पुढचं भविष्य आहे. जर आपण कष्ट करणाऱ्या पिढ्या निर्माण नाही केल्या आणि काम करायला कंटाळा करणार, म्हणजे मी पहिल्यांदा गेलो तेव्हा असंच झालं की मला स्क्रूड्रायव्हर पाहिजे होतं. मी इकडे तिकडे बघू लागलो, गडी दिसलं, ते स्क्रूड्रायव्हर घे बरं. नंतर मी निश्चय केला की काम सांगायचं नाही. आता मी कुणालाच काम सांगत नाही, मी माझे काम करतो. आणि शेतात तुम्ही खाली गेले मोटरपाशी आणि 12-13चा पाण्यानं काढायला बघितलं आणि तिथं गेल्यावर तुम्हाला कळलं की नाही राव 14-15चा पाहिजे, तर पुन्हा 800 फूट वर यावं लागतं टल्ले खात आणि मग पुन्हा ते 14-15चा घेऊन जावं लागतं. नंतर कळतं अरे ते गंजलेलं आहे, मग डिझेल लागतं, थोडं डिझेल टाकावं लागेल. तर कष्ट खूप आहेत, परंतु त्यामुळं ही दुखणं नाही आहे, हे चॅलेंज आहे. याच्यात चांगले ब्रेन्स आले, हुशार पोरं आली आणि त्यांनी शेतकरी खूप हुशार आहेत. मी तुम्हाला सांगतो, हे जे समज आहे की शेतकऱ्यांना कळत नाही, माझ्यापेक्षा कुठलाही शेतकरी ज्यानं माझ्यापेक्षा 2-3 वर्ष जास्त शेती केलेलं माझ्यापेक्षा जास्त हुशार. माझ्या गड्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, माझ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती. मला टेक्निकल माहिती असेल, पण त्यांचे ऑब्झर्वेशन एवढे बारीक असतात, ते इतक्या बारकाव्यानं सांगतात. ते सगळी हुशार माणसं आहेत, ती वेडी नाही आहे की त्यांना शिकवायची गरज नाही आहे. फक्त त्यांच्यासोबत जाऊन त्यांना हे सांगायची गरज आहे की असं केलं तर बघा, ते प्रयोग करतील, ठरवतील. त्यामुळे दुखणं नाही आहे पॉवरपॉईंट. दुसरी गोष्ट, चांगले ऑफिसर, मी थोडा डिफर होतो. माझ्या मतानं चांगले ऑफिसर महाराष्ट्रात खूप आहेत. काही बोलतात, काही बोलत नाहीत, काहीच्या कॉन्ट्रोवर्सी होतात, काहीच्या होत नाहीत. पण मी तुम्हाला सांगतो, काही जणांचे नावं घ्यायचे तरी मी घेऊ शकतो की ज्यांचे नाव खूप आहे, ज्यांनी सिस्टमिक चेंजेस केलेले आहेत. माझे बॉस होते एक संजय भाटिया म्हणून, म्हणजे खूप हुशार आणि चांगले अधिकारी होते, रिस्पेक्टेड पर्सन आहे. किंवा आता तुम्ही बघितलं तर विकास रस्तोगी नावाचे पोखराला एक सिनियर IAS ऑफिसर होते, ते पण माझे बॉस होते. आजही खेड्यानी जर गेलं तर त्यांनी केलेल्या चेंजेसचे परिणाम जाणवतात. पण हे फेसलेस माणसं होती. आता परिमल सिंग म्हणून ॲग्रिकल्चर कमिशनर आहेत, ते पण खूप हुशार आहेत. गेडाम म्हणून आहे डिव्हिजनल कमिशनर. ही लोक महाराष्ट्रात IAS ऑफिसर काम करणारे आणि नेटानं काम करून बदल करणारे खूप जण आहेत. मुंडेंच्या बरोबर तुम्ही काम